या संदर्भातली, कारण बहुप्रतीक्षित असा पुणे मुंबई एक्सप्रेसवे मिसिंग लिंक या प्रकल्पाचं अगदी काहीच काळात लोकार्पण होणार आहे। तर हा मार्ग उद्यापासून सर्वसामान्यांच्या सेवेत येतोय। खासदार सुनील तटकरे या उद्घाटनासाठी दाखल झालेले होते आणि त्यांच्याशी संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधी हेमाली मोहिते यांनी। मिसिंग लिंक उद्घाटन प्रसंगी आपल्याबरोबर रायगडचे खासदार सुनील तटकरे आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया। साहेब, दादांचं स्वप्न होतं मिसिंग लिंक, आम्ही बघतही आलो आहोत बोर्डिंग, तसंच दादा अनेकदा बोललेले आहेत। आज त्या आठवणी जागा होत्यात, कधी तुमच्याशी त्यांचं कधी बोलणं याच्यावर झालं होतं, त्यामुळे ते काय बोलायचं? अनेक वेळेला बोलणं झालं, अनेक वेळेला या रस्त्यावरून आम्ही सोबत प्रवास केलेला आहे, त्याच्यामुळे मिसिंग लिंक झालीच पाहिजे सुनीलजी, हे त्यांचंही स्वप्न होतं। महायुतीच्या सरकारने या संदर्भामध्ये अगोदर पावलं उचललेली होती। राज्याचे अर्थमंत्री म्हणून या संबंध प्रकल्पामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा राहिलेला होता आणि आज आम्हाला सर्वांना अभिमान या गोष्टीचा आहे की 1 मेच्या ऐतिहासिक दिनी 1 मे 1960 साली मराठी भाषिकांचं संयुक्त महाराष्ट्राचं स्वप्न त्यावेळेला साकार झालं। त्या महाराष्ट्रातलं सर्वाधिक उंचीचा देशातील पूल आणि सर्वाधिक रुंदीचा बोगदा देशासाठी आज या ठिकाणी होत आहे। महाराष्ट्राच्यासाठी अत्यंत गौरवास्पद अभिमानास्पद बाब आहे, त्याचाच आम्हाला सर्वांनाच आनंदही आहे। रायगडचा खासदार म्हणून आणि अनेक वेळेला या रस्त्यावरून या घाटातून प्रवास केलेला एक प्रवासी म्हणून मी राज्य सरकारचे, केंद्र सरकारचे मनापासून आभार मानतो। अजितदादांचं या मिसिंग लिंकला नाव देण्याबाबत काही विचार? सरकारकडे या विषयाच्या बाबतीमध्ये प्रस्ताव मांडला गेलेला आहे, परंतु राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी, उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब, मुख्यमंत्री सुनेत्राबाईंनी एकत्रित बसून या संदर्भातला निर्णय त्या ठिकाणी निश्चितपणाने घेतील। तुम्हाला स्वतःला कसं वाटतं? म्हणजे आज आम्ही सर्वजण खूपच आनंदित आहोत, कारण एकेकाळी मी लहानपणी खोपोली गावातून जाणारा पुण्याकडचा प्रवास दीर्घ काळ अनुभवलेला आहे। मला हेही आठवतं की 1980च्या आसपास पुण्याचे रायगडचे पालकमंत्री जयंतराव टिळक या रस्त्यावरून जाताना वाहतुकीच्या कोंडीत अडकलेले होते। अंतुलेसाहेब त्याला मुख्यमंत्री होते। त्यानंतर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी एक्सप्रेसवेची कल्पना सुरुवातीला आदरणीय पवारसाहेबांकडे मांडली होती। गडकरी साहेब मंत्री असताना ती पूर्णत्वास त्या ठिकाणी गेली। आज इतक्या प्रचंड प्रमाणावरती वाहतुकीची वर्दळ वाढलेली आहे की अशा पैकी मिसिंग लिंकची आवश्यकता होती, ती महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून पुरी होते आहे, याचा अभिमान रायगडचा खासदार म्हणून आणि राष्ट्रवादीचा अध्यक्ष म्हणून मला नक्कीच त्या ठिकाणी आहे। धन्यवाद। खूप खूप धन्यवाद सर। दादांचं स्वप्न पूर्ण होत आहे, त्याचप्रमाणे अनेक प्रवाशांचा, अनेक वर्षांचा ही प्रतीक्षा संपणार आहे आणि याचा आनंद आहे, अशी प्रतिक्रिया रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी दिलेली आहे NDTV मराठीशी बोलताना।